नमस्कार मंडळी. आज सकाळी लवकरच उठलो 10:30 वाजता. 10:30 वाजले 11. जरा फ्रेश झालो, मस्त एक बॉडी बिडी जरा चेक केली, मजा आली. बॉडी बघितली कसं जीव असा शांत होतो, आत्मा शांत, आत्मा थंड होतो. मस्तपैकी फेवरेट टी शर्ट घातलं, सेंट बिंट लावला. पोट जरा सुटलं आहे का नाही, होईल कमी थोड्या दिवसात. आता काय गेन चालू आहे. सनस्क्रीन लावली का तर शॉपिंगला जायचं होतं. उद्या लिंबाचा कार्यक्रम आहे, काय काय साहित्य आणायला सांगितलं आहे मम्मीनं. मग सनस्क्रीन यासाठी लावली, काळा नाही पडलो पाहिजे. हा पहिलाच काळा आहे, तरी पण अजून त्या डार्क नाही झालो पाहिजे. लावलं तोपर्यंत मोबाईलच खाली पडला आणि कालच त्याला 450 रुपयाचा ग्लास लावून आलो आहे मी, गोरीला ग्लास. जीव जळतो असं काय पडलं बिडलं तर. मग काय मिशा पिळल्या, चला देवाच्या रूममध्ये गेलो. आई यल्लमीचं दर्शन घेतलं. आई यल्लम्मा सगळ्यांना सुखी ठेव आणि सुरुवात माझ्यापासून कर सुखी ठेवायची. नमस्कार केला आई यल्लम्मीला. गेलो, मस्तपैकी फिल्टरचं पाणी घेतलं. एक छोटंसं ग्लास माझं ठरलेलंच आहे, रोज सकाळी पितो मी ग्लास साधं पाणी. आपण काय प्रोटीन शेक वगैरे असलं काही घेत नाही, नॅचरल बॉडी आपली. आईला म्हटलं चाटदिशार नाश्ता घेऊन ये, लई भूक लागल्या. तर बायको काय करते बघूया बाहेर. आलो बाहेर तर बायको कुजलेले कांदे बाहेर काढत होती. हे बघ बोललो, इकडं बघ. अगं असं काय. म्हटलं लई दिवस झालं चाय खारी खाल्लेलं नाही. मम्मी बोललो मस्त दुधाचा चाय बनव, कारण की रोज आठवड्याभर नुसती कॉफी पिऊन पिऊन तोंड कडू झालेलं. आणि बायकोला प्रेमानं घास भरवाय गेलो तर त्या आजीला बघून लाजायला लागली. सोडा. आजीचं आईचं आणि पप्पांचं काहीतरी डीप कन्व्हर्सेशन चाललेलं, होऊ दे कन्व्हर्सेशन चालू दे. तोपर्यंत बायको गरम गरम भात घेऊन आली. परतलेला भात माझ्या आवडीचा भात आहे, मला लय आवडतो. मग काय मस्तपैकी खाल्ला वगैरे आणि दुपारी जिमला गेलो. ही बघा वर्कआउटच्या आधीची बॉडी, चेस्ट ट्रायसेप शोल्डर कचकटून मारलं आहे मजबूत. आणि आता आफ्टर कशी दिसते पंपिंग बॉडी. जळणारी बोलतील पावडर बॉडी आहे. पावडर बॉडी आपल्याला माहीतच नाही. पावडर बॉडी आपल्याला फक्त पॉन्ड्स पावडर माहीत आहे. नॅचरल बॉडी म्हणते त्याला. काय जळणारे जळतील, करपवून घ्या, काय फरक नाही पडत. मस्त की 2 बॉईल अंडी, थोडीशी चटणी, तुपातला भात, आपला डाईट आणि मस्तपैकी काळा चाय मारला. आणि रात्री झोपून गेलो, कारण की खूप शॉपिंग केलेली आज आणि खूप वैताग आलेला. म्हटलं आता निवांत झोपायचं. मोबाईल तसाच हातात राहिला, व्हिडिओ चालू राहिला. बाय बाय, गुड नाईट.